विजयराव कदम साहेब. अध्यक्ष महोदय, 293 वर चर्चा करत असतेवेळेस शेती विषयाकडे मी वळतो. खर तर शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. झालं ना, आता तुमचाच नंबर आहे, त्यांचाच नंबर आहे. बदलत्या काळामध्ये त्यांचाच आहे, या लिस्ट प्रमाणेच आहे ना. या ग्लोबल वॉर्मिंगच्या परिस्थितीमध्ये वातावरणाच्या बदलामुळे शेती ही घेतला, आता ह्यांचा घ्यायचं. शेती ही निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहे. कधी ढगफुटी तर कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होते, बादलीतून जसं पाणी सांडतो आपण त्याप्रमाणे पूर्ण माझ्या मतदारसंघात मे महिन्यामध्ये ढगफुटी झाली आणि तिथं एकाच कुटुंबातले 3 जण नाल्यात वाहून गेले. अध्यक्ष महोदय, अशी अनेक संकटाला शेतकऱ्यांना तोंड देत असतो. तरी सुद्धा महायुतीच्या सरकारनं जे मागच्या 2.5 वर्षात आणि सध्या जे काम चालू आहे अतिशय उत्तम काम आहे. त्याच्यामध्ये आमच्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात सर्वात जास्त हळद पिकाचं प्रमाण आहे. तर अध्यक्ष महोदय, जसं पुण्यामध्ये शरद पवार साहेबांनी VSI सेंटर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट काढलं, त्याच पद्धतीनं आमच्या तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून या महायुतीच्या सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरे हळीदास सेंटर वसमत येथे सुरू करण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून अनेक जे हळदीतले नवनवीन प्रजाती, जशा ऊसाच्या प्रजाती आहेत त्याचप्रमाणे नवनवीन प्रजाती या हळदीच्या माध्यमातून कर्क्युमिनचं प्रमाण आणि नवीन जाती तिथं तयार होणार आहेत. तरी या हळद संशोधन केंद्रासाठी भरीव असा निधी घोषित केला शासनानं, परंतु आतापर्यंत फक्त 100 कोटी रुपये मिळालेले, बाकीचे 700 कोटी रुपये हळद संशोधनासाठी देण्यात यावं असं मी या 293च्या चर्चेच्या माध्यमातून आपल्या अध्यक्षाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. त्याचबरोबर मागच्या काळामध्ये पेनगंगा नदीवरील उच्च पातळी बंधारे, आज 7 उच्च पातळी बंधारे आमच्या पेनगंगा नदीवर झालेले आहेत. त्याच्या माध्यमातून 1 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. हे सुद्धा महायुतीच्या सरकारचं एक अतिशय काम आहे. त्याचबरोबर वीज बिल माफी सर्वांनाच माहित आहे, सर्वांनी सभागृहात विषय सुद्धा घेतलेला आहे, शेतकऱ्यासाठी अतिशय वरदान ठरणारी. अध्यक्ष महोदय, केंद्राच्या धर्तीवर शेतकरी सन्मान योजना राबविली. त्याचबरोबर मराठवाड्यातील महत्वाकांक्षी योजना गोदावरी वॉटर ग्रीड मराठवाड्यासाठी वरदान ठरणारी योजना. अध्यक्ष महोदय, आज जसं सोलारचा म्हणजे प्लॅनच्या माध्यमातून जे वीज निर्मिती धोरण चालू आहे, त्याच धर्तीवर गुरुत्वाकर्षणावर वीज निर्माण करणारे तंत्र सुद्धा येत आहे. उद्या हे अधिवेशन संपल्याच्या नंतर मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही यांना प्रेझेंटेशन सुद्धा आपल्या माध्यमातून देण्याचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर अतिशय शेतकऱ्याला सोयाबीन किंवा इतर पिकात काही उत्पन्न होत नाही. खजूर हे शेतकऱ्यासाठी 1 एकरला 10 लाख रुपयाचं उत्पन्न होणार आहे. आणि आता नवीन व्हरायटी आल्या, हायब्रिड व्हरायटी आल्या, ते 3 ते 4 वर्षामध्ये त्याची पिकाला सुरुवात होईल, उत्पन्नाला सुरुवात. अध्यक्ष महोदय, खजुराच्या एका रोपाची 6,500 ते 5,000 7,000 पर्यंत किंमत आहे. शासनानं 50 ते 60% तरी जरी अनुदान या मागरा रोयाच्या माध्यमातून खजूरच्या रोपासाठी दिलं तर शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला 50% अनुदानावर पाईपलाईन साठी कर्ज रोखे काढा, काय करायचं ते करा, परंतु शेतकरी सुखी तर देश सुखी. काही फरक पडणार नाही, आपल्याला काही फार दिवस वाचायचं नाही, परंतु शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. 50% अनुदानावर पाईपलाईन साठी मदत केली पाहिजे शेतकरी. त्याचबरोबर हमी भाव देणं, कमीत सोयाबीन 4 ते 5 हजारात कुठल्याच परिस्थितीत पुरत नाही. सोयाबीनला कमीत कमी 10,000, हरभऱ्याला चण्याला 10,000, तुरीला 10,000 पर्यंत भाव देणं गरजेचं आहे. हमी भाव ठरवा अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर 2,4-D तणनाशक ही औषधी अतिशय घातक आहे. ज्या कोण्या कंपनीची असेल
त्या कंपनीवर बॅन आणणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. कारण आज इथं जर एका शेतात फवारली तर त्याचा परिणाम 1.5 किलोमीटरवर. माझ्या हातावर बऱ्याचशा भानगडी मी जिल्हा परिषद सदस्य असते मिटवल्या की तिथलं शेत सुद्धा पूर्णाला पूर्ण नष्ट होते. म्हणून 2,4-D आणि त्याचबरोबर दुसरं एक कोरेझम नावाचं एक औषध आहे, एवढं घातक आहे ते. भाजीपाल्यावर फवारल्याच्या नंतर एवढा ताजा भाजीपाला दिसते की ग्राहक तिथं ताबडतोब जाते. परंतु अध्यक्ष महोदय, हे कॅन्सर जे मोठ्या प्रमाणात रोग आपल्याकडे येत आहे त्याला हे कोरेझम सुद्धा तेवढंच परिणामकारक आहे. मी बोलत नाही की त्याचबरोबर अध्यक्ष महोदय बोला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अहो 6 मिनिटं झाली. अध्यक्ष महोदय, संपवा. कदम साहेब संपवा. संशोधन केंद्र आहे नांदेडचा 444 त्यांनी वाहन तयार केला. परंतु आता तिथं नुसती जमीन पडीत आहे. अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला पण पगारी देतो. एवढं मोठं कृषी विद्यापीठ आहे परंतु कुठलाही वाहन तिथं नवीन तयार होत नाही. मग असे ठेवायचे कशाला? एकतर बंद करा किंवा त्यांना तिथले नवीन नवीन जाती प्रजाती. मी मागे सुद्धा एक विषय घेतला होता मागच्या बैठकीमध्ये. कन्क्लूड करा अध्यक्ष महोदय. त्याचबरोबर जे अध्यक्ष महोदय जे हल्ली तरुणाच्या मुलांच्या ब्रँड लोक घुसलेला आहे. शर्ट त्यांना ब्रँडचं पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय, आपण चपला जर घ्या गेलो तर AC रूम मधल्या घेतो आणि भाजीपाला रस्त्यावरचा घाणीतला घेतो. अध्यक्ष महोदय, बाजार समित्या प्रत्येक आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात 1-1, 2-2 बाजार समित्या आहेत. तिथं कोल्ड